गुड मॉर्निंग. सो तुम्हाला तर माहिती आहे की आता काय काय सुरू आहे. सो मावशी काकाजी गेले गावाला आणि मी एकटीच आहे. सो मी फटाफट काम करून घेते आणि मला आज बाहेर पण जायचं आहे नेट कॅफेवर. सो फटाफट मी काम करून घेते आणि मी लेट पण उठली त्यामुळे थोडी प्रॉब्लेम पण होईल, बट इट्स ओके. आता आंघोळ झाली आहे, बट मावशीचा फोन आहे. मला वाटलं इतक्या दूर गेल्यापेक्षा मी इथलंच कुठे नेट कॅफेमध्ये जाते, बट मावशीचा फोन आला नाही अजून बघता. सो मी काही खायचं करून घेते कारण भूक लागली आहे. तर बघते काय बनवायचं तर, आणि भेटू आपण नंतर. तर ना मी काही न बनवताच निघाली कारण मला असं वाटलं वेळ होऊन जाईल आणि मी ऑलमोस्ट 10 वाजता निघाली घरून. कारण मी 9 वाजता उठली, 1 तासामध्ये मी सर्व काम केले आणि 10 वाजता मी घरून निघाली. पूर्ण 12-12:30 वाजले मला इथेच, पण काम झालंच नाही कारण त्यांना समजलंच नाही. सो मी चुपचाप घरी आली आणि मला तशी पण खूप भूक लागली होती. तर मी डिसाईड केलं घरी जाऊन पहिले काही जेवण. तर भात वगैरे तर झाला आहे, बट मला असं वाटतं आता ना पूर्ण 3 वाजताच आहे आणि आपण ना पहिले माझं काम केलं पाहिजे कारण यामध्येच खूप उशीर होईल. तर मी हे थोडंसं खाते आता आणि माझं खाऊन वगैरे झाल्यानंतर ना मी डिसाईड केलं की भांडं वगैरे धुवून जाऊ, नंतर प्रॉब्लेम नाही होणार. सो ते झाल्यानंतर मी फटाफट निघाले कॉलेजकडच्या नेट कॅफेकडे. त्याच्यानंतर मी जशीच रोड क्रॉस करत होते मला पटकन सिटी बस भेटली आणि मी बसली कारण लवकर पोचता येतो आणि तसं पण थांबा नाही लागलं तेवढं. सो ते तर चांगलं झालं आणि मी त्याच्यानंतरचं काही शूट नाही केलं तिथे काय काय झालं तर हे त्याच्यानंतरच्या क्लिप आहे. माझं काम वगैरे झाल्यानंतरची जे की 2 मिनटातच झालं आणि बस मग काय परत मला सिटी बस भेटली आणि मी घरी आली. घरी असं झालं माझं काम आणि मी घरी पण आली. मी येताना ना आईस्क्रीम पण आणली कारण माझी मग 4 ते 5 वेळा चक्कर झाली इकडे. मला आता बरं वाटतं कारण आता काम वगैरे सगळं झालं आहे. आता मला चांगलं वाटतं कारण काम झालं आहे आणि खूप जास्त ऊन आहे आता बाहेर. आता किती वाजले? 4 वाजले. तर 4 मला कपडे धुवायचे आता. बाकी भांडे वगैरे तर घासून गेली होती, बस कपडे धुवायचे. मला वाटलं होतं आज खूप मस्त म्हणजे सुट्टी आहे तर मी शीट वगैरे काढीन, पण मी 2दा इथल्याच कॅफेमध्ये गेली नेट कॅफेमध्ये. सेकंड टाईम ते बंद होतं. मग मी डिसिजन घेतला की काही करायचं आता तर भरायचेच आहे पैसे पटकन कारण नंतर डेट चालली जाणार. सो मग मी डिसाईड केलं की कॉलेजकडे जायचं. ते बरं झालं, टाईम टू टाईम बस आल्या म्हणजे रोड क्रॉस करतानाच मला बस भेटली. मी हात दाखवला होता, ती थांबली माझ्यासाठी थोडा वेळ. नंतर काम झाल्याबरोबर मी इकडे आली जेव्हा
जिथे बस वगैरे थांबतात तिथे स्टॉपवर. तर बस 5 मिनिट थांबली कारण मम्मीचा कॉल आला, तर मी मम्मीसोबत बोलली आणि कॉल ठेवताच बस आली. तर तितकं चांगलं झालं की टाईम टू टाईम बस आली. मला उन्हात थांबा नाही लागलं जास्त वेळ, बट तरी आय फील कसं तरी. बट थोडा मी हे आईस्क्रीम आणली आहे, थोडंसं थंड काही खाऊन घेऊ. तशी फ्रुटी वगैरे आहे पण मी फ्रुटी नाही पेत. आता मला कपडे धुवायचे आहे. कपडे वाळतं म्हणा आता उन्हाचे, लवकर सुकून जाते कपडे, बट तरी पण ते तर बरं झालं की मी झाडू पोछा सकाळीच करून टाकला होता. खूप कसं तरी होतं. आता मी थोडा वेळ आधी लेटते, नंतर कपडे धुवायला आता नाही धुवू शकत मी, माझ्यात तितकी ॲबिलिटी नाही आहे. भेटू आपण नंतर. तर मी उठली, कपडे वगैरे धुतले आणि परत थोडंसं काही खाल्लं कारण मी काही खाऊन गेलीच नव्हती. मला वाटलं खूप उशीर होईल म्हणून. तर ते खाऊन झाल्यानंतर मी आईस्क्रीम पण खाल्ली थोड्या वेळानंतर. आणि मी मध्ये मग भांडे वगैरे पण घासले होते कारण आता मला झाडू वगैरे लावायचं आहे संध्याकाळचा आणि मावशी वगैरे येतच आहे. तर बस असाच होता आजचा दिवस. आणि त्याच्यानंतर हे आले बघा. तर येताना मावशी काकाजींनी भेल वगैरे आणली होती, तर मी ते खाल्ली. आणि नंतर काही नाही, मी अभ्यास वगैरे तर रात्रीच करणार होती, बट मी आज खूप जास्तच थकली होती तर तितकं काही केलं नाही. खैर नंतर मी भेल वगैरे खाल्ली आणि बस काही नाही आजसाठी. तर बस इतकंच. तर असाच होता माझा आजचा दिवस. आणि काल ना मी पूर्ण ओव्हरनाईट एकटी होती, बट मी तेव्हा शूटच नाही केलं. तर मी म्हटलं की आज शूट करते, बट चला गुड नाईट.